बघा मित्रांनो, मॅचला अजून बॉलला सुरुवात झाली नाहीये, पण अनिकेत यांच्यासाठी प्राइज आलंय. फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून प्रत्येक कॅचला 200 रुपयाचं पारितोषिक अनिकेत साठी आलंय. अनिकेत जिथे कुठे असतील, ऐकलं असेल तुम्ही. आता तुम्हाला असंच वाटेल की कॅच माझ्याकडेच आली पाहिजे. अनिकेत आय एम सॉरी, 200 रुपये नाही आहेत. प्रत्येक कॅचला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे फ्रेंड्स ग्रुप कडून. बघा मला असं वाटतं अनिकेत आता संदेशकडे येईल आणि संदेशला बोले, संदेश पॉइंटला ये, मी राहतो बाउंड्री लाईनवर. चला, इसी हंसी मजाक के बीच में चलते कमेंट्री बॉक्स में निनाद जी बताएंगे आंखों देखा हाल क्या चल रहा है. जी बिल्कुल, आज के दिन का ये दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला खेला जा रहा है. एंजल 11 और साई 11 ये दोनों टीमों के बीच में, जहां पे साई 11 ये टीम ने अपना पहला मैच बढ़िया तरीके से गेंदबाजी करके अपने तरफ मोड़ लिया था और अब टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय यहाँ पे लिया है. देखते हैं वो जो डिसीजन था बैटिंग का कितने हद तक सही ठहरता है, क्योंकि बॉलिंग लाइनअप जो है एंजल 11 की बहुत ही बढ़िया लाइनअप है. पहली ओवर लेके आ रहे हैं, पावर प्ले का ओवर रहेगा. युवराज जो कि राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे. पहली गेंद शॉर्ट गेंद खेल लिया है मिड विकेट स्क्वायर लेग अंपायर के पास, सिर्फ एक रन के लिए. पंच आपला डिसिजन कळवा. 2 धावा. ओके, बॅनर बाहेर असल्या कारणामुळे या 2 धावा दिल्या गेल्या. जी बिल्कुल, पहली गेंद पर थोड़ा सा डिसीजन में टकराव दिख रहा है, लेकिन तुरंत वो सुलझ गया. पहली गेंद पर 2 रन आते हुए कृतिकेश के बल्ले से अच्छी शुरुआत यहाँ पे की है कृतिकेश ने. देखते हैं इस शुरुआत को इसी तरह से बरकरार रखते कि नहीं. पावर प्ले का पहला ओवर, जहाँ पे 30 सर्कल के बाहर सिर्फ एक खिलाड़ी फील्डिंग के लिए हम तैनात रख सकते हैं, और वो खिलाड़ी लॉन्ग ऑन के क्षेत्र में तैनात. लॉन्ग ऑफ पूरा खाली. अगली गेंद, करारा शॉट खेला है इस मर्तबा लॉन्ग ऑन रीजन में. ये गेंद 2 रनों के लिए. देखिए अनिकेत कितने दौड़े थे वो कैच पकड़ने के लिए, लेकिन वो गेंद उनसे दूर रह गई. अनिकेत के लिए हर एक कैच के लिए फ्रेंड्स ग्रुप की तरफ से 1000 रुपए का इनाम है. इस वजह से कप्तान ने भी अनिकेत को कैचिंग पोजीशन में रखा है मिड ऑन पे. और देखिए बार बार अनिकेत की फील्डिंग चेंज की जा रही है ताकि कैच उनकी तरफ आए. हर एक बॉल इंपॉर्टंट है उनके लिए. प्रत्येक बॉलचं महत्व आहे. 2 बॉल मध्ये धावसंख्या झाली आहे 4. बढ़िया कमबैक है यहाँ पे युवराज का, क्योंकि पहले 2 गेंदों में 4 रन वहां पे लेफ्ट साइड में खर्च किए थे और अब गेंद ऑफ साइड में डाली. गेंद ने ज्यादा बाउंस नहीं लिया. जैसे मैं सुबह से कहते आ रहा हूं कि पिच में थोड़ा सा मॉइस्चर अभी भी मौजूद है, जिसका नतीजा गेंद ज्यादा बाउंस नहीं हो रही है, नीचे रुक रही है और डॉट गेंद आती हुई. पहली डॉट गेंद इस ओवर की. वाइड करार देते हुए अंपायर हार्दिक वहां पे कीपिंग के रोल में, और एक वाइड में एक्स्ट्रा रन जुड़ता हुआ स्कोरबोर्ड में 5 रन के साथ स्कोर जा पहुंचा है साई 11 टीम का. 3 गेंदे और 5 रन. युवराज की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे. फिर से बाहर जाती हुई गेंद को छेड़ा. टैप शॉट खेला वहां पे पॉइंट रीजन में. सिर्फ 1 रन यहां पे मिलेगा दौड़ के. कृतिकेश को इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है. 6 रन बिना किसी नुकसान पर. अभी भी इस ओवर में 2 गेंदें आनी शेष पावर प्ले की. 2 balls to go. जिग्नेश ऑन स्ट्राइक.
असरळ बॅटने कॉल चांगला दिला, कोणतीही रन मिळाली नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जी बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे आपने फॉलो अप में अच्छी फील्डिंग यहाँ पे युवराज ने की और डॉट गेंद दूसरी डॉट गेंद इस ओवर की। अभी भी एक गेंद आनी शेष इस पावर प्ले की पहली ओवर में। क्वार्टर फाइनल दूसरा मुकाबला आज के दिन का क्वार्टर फाइनल का इस दोनों टीमों के बीच में, साई 11 और एंजल 11। फॉल्स रन अप, पांच गेंदें और 6 रन अब तक हो चुके हैं साई 11 टीम की। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का निर्णय। बढ़िया शॉट, बाहर की गेंद को दिशा दिखाई वहां पे कवर्स और मिड विकेट के रीजन में। 2 रनों के लिए और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 8 रन। पहली ओवर पावर प्ले का ओवर समाप्त। डीजे को मौका मिलेगा इस ओवर में। एक भी रन नहीं खर्च किया और एक विकेट कृतिकेश कप्तान का विकेट छटकाया है वैभव ने। तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए जा रहे जिग्नेश कोहली। डीजे जिग्नेश नवीन बॅटर, दोघेही जिग्नेश आहेत. जिग्नेश कोळी ऑन स्ट्राइक, जिग्नेश पाटील ऑन नॉन स्ट्राइक. ब्लॉकर मध्ये टाकला होता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जितू आहे, एकच धाव मिळेल. चिकी सिंगल, एका धावेने धावफलकात भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावेवर. जी बिल्कुल, ये दोनों जिग्नेश ने पहली मैच में कुछ ज़्यादा कर नहीं पाए थे बैटिंग में। एक ने 3 रन और दूसरे ने 2 रन सिर्फ बनाए थे। लेकिन अब टीम को ज़रूरत है उनकी, क्योंकि सामने वाली टीम जो है एंजल 11 बहुत ही बढ़िया टीम। दरमियान गेंद गई थी स्क्वायर लेग रीजन में, पेड़ को लग के गेंद अंदर और सिर्फ 1 रन मिलेगा इस बढ़िया शॉट के लिए। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 10 रन। अभी भी दूसरी ओवर की और 2 गेंदें आनी शेष। वैभव राइट आर्म ओवर द विकेट, एक सेकंड स्लिप में एक फील्डर तैनात उनके लिए। ओ फ्लिक केलाय, चांगला मनगडाच्या साह्याने हा फ्लिक केलेला बॉल. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, सहजरित्या पूर्ण केल्यात या 2 धावा. बहुत ही बढ़िया तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन यहाँ पे दौड़ के पूरे किए हैं जिग्नेश कोहली और जिग्नेश पाटिल ने। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर। अभी भी 1 गेंद आनी शेष। बढ़िया गेंदबाजी करते हुए यहाँ पे वैभव सिर्फ 4 रन खर्च किए, 1 विकेट वहां पे चटकाया है। आखिरी गेंद इस ओवर की, मारने की कोशिश, बैट एज लग के सेकेंड अटेम्प्ट में ये कैच पूरा किया है हार्दिक।
बढ़िया गेंद, बढ़िया विकेट और बढ़िया ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 12 रनों पर। धन्यवाद डीजे. त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय रणूभाई आणि सुनील दादा यांचं आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत संपूर्ण साई एकविरा कमिटीतर्फे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या मान्यवरांसाठी. प्रमुख पाहुणे आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या समोर रंगतोय. तिसरं षटक घेऊन सँडी संदीप आचार्य बॉलिंग मार्कवर. जिग्नेश साठी चांगला फटका. जिग्नेशच्या बॅट मधून इनसाइड आउट कव्हर्स मध्ये 2 धावेंसाठी. जी बिल्कुल, संदीप आचार्य बॉलिंग में कुछ ज़्यादा सफल नहीं हो पा रहे, क्योंकि बैटिंग में पहले मैच में 18 रन किए थे, लेकिन गेंदबाजी करते वक्त 10 रन खर्च किए थे इसके पहले मैच में। और अब की बार पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद पर और 2 रन। स्लॉक स्वीप शॉट जिसको बोलते हैं, बहुत ही बढ़िया किस्म का यहाँ पे दिखाया है जिग्नेश पाटील ने। नक्कीच जुना जिग्नेश आठवला हा शॉट बघून. जिग्नेश अशाच पद्धतीचा शॉट खेळायचा. इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रनों पर। लगातार 2 गेंदों में 4 रन इकट्ठा किए हैं जिग्नेश ने, और अपने बैटिंग का जो फॉर्म था, पहले जो फॉर्म दिख रहा था, उस फॉर्म में लौटते हुए दिख रहे हैं। अब टीम को उनकी जरूरत है, आखिरी तक रुकना होगा अगर बड़ा स्कोर करना है, और उनका साथ दे रहे हैं ऊंचे लंबे कद के अभिजीत उर्फ गोटिया। संदीप आचार्य राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, वेरिएशन रखते हैं अपने गेंदबाजी में। पहले 2 गेंदों में 4 रन इकट्ठा किए, तीसरी गेंद लेके जा रहे हैं गांव एंड की तरफ से। बॉल रुकी, झुकी और अपील का समर्थन किया अंपायर ने, और लेग बिफोर द विकेट आउट हो गया जिग्नेश। आणि आता 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज फलंदाजी गेले ते म्हणजे आक्रमक धडाकेबाज असे फलंदाज यश कोळी आणि संदीप आचार्य लागोपाठ 2 चेंडूंवरती 4 धावा खाल्ल्यानंतर एक चांगला चेंडू जो जास्ती बाउन्स न घेता डायरेक्ट पायाला लागला आणि एलबी घोषित झाली जिग्नेश कोळी आणि वैयक्तिक 7 धावांवरती बाद झाले ते जिग्नेश। संदीप आचार्यांचा 4था चेंडू समोर आहे ते उजव्या हाताचे फलंदाज यश, पुन्हा बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात होते यश, पुन्हा बाउन्स कमी, चेंडूला जास्ती उसळी मिळत नाहीये, सकाळपासून तेच घडते आणि त्याचा परिणाम म्हणजे खूप डॉट बॉल निघतायत, LBW चे अपील्स होत आहेत। आतापर्यंत सकाळपासून फक्त एकच LBW झालाय प्रशांत। येस हाई बॉल थोडासा खाली बसला, स्लोवर वन टाकला होता, पुल करण्याचा प्रयत्न केला, नशिबाने साथ दिली साई 11 ची आणि यशची। गॅप मधून बॉल जातोय 2 धावेंसाठी। आणि या 2 धावेने जो टप्पा खाऊन रेलिंगच्या आतून गेला, 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला आणि संघाला। धावसंख्या होते 18 धावा। अजूनही या षटकातील 3ऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे। संदीप आचार्य राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात यश कोळी यांना। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय उंच हवेत, खाली आहे जितू। 3रा झेल या मॅचचा जितूचा।
थँक्यू डीजे. त्याचबरोबर सन्माननीय संदीप पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तनिष न्यू बॅटर मैदानामध्ये. तीन षटका अखेरीस साई 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 बाद 18 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जास्तीत जास्त धावा इथे जमा करावी लागेल आणि त्यासाठी अभिजित उर्फ गोट्या यांना मोठी खेळी करावी लागेल आणि त्यांचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गेले तर क्रिसवरती तनिष कोळी. 3 षटकानंतर धावसंख्या 18. आप्पा शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. सौरभ उर्फ आप्पा राईट मध्य विकेट गोलंदाजी करतील अभिजित यांना. आणण्याचा प्रयत्न चेंडू येतोय हवाई हल्ला षटकार. खूप चांगला असा फटका. पाच चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकामध्ये आणि या षटकारासाठी जय माता दी ग्रुपचे अध्यक्ष आशुराव पेंडुकोळी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अभिजित साठी आलंय. क्या बात आहे. काय षटकार सजवला बघा. ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे. अजून 5 बॉल आहेत. धावसंख्या झाली आहे 24. अजून एक षटकार आला तर मॅच मध्ये अजून इंटरेस्ट येईल किंवा 10 धावा आल्या तरी धावा 34 होतील. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. एकच धाव पूर्ण झाली आहे. बघा तनिषने सुद्धा मागच्या मॅच मध्ये षटकार मारला होता सोनूला. सॉरी तनिषने षटकार मारला होता मागच्या मॅच मध्ये अभिला. इथे सुद्धा LBW चा शिकार होतोय. स्टंपच्या मधोमध पकडलं गेलं तनिषला आणि LBW चा तीन चेंडू 25 धावा धावफलकावर लागल्यात. चिन्मय मात्र आता स्ट्राईक वर येतोय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये किती बॉल अभिला खेळायला मिळत आहेत हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. अप्पा पहिला बॉल षटकारानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर LBW च्या रूपात एक विकेट मिळवली आहे. हो हो वेल बोल्ड. आणखीन एक LBW चा शिकार. चिन्मय सुद्धा बाद होतोय. फुटवर्क झालं नाही. मोबाईल मध्ये नेटवर्क बघा. अभिला स्ट्राईक मिळेल का? एक बॉल खेळायला मिळेल का अभिला? सोहेल असेल स्ट्राईक वर. 2 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 25. बघा एक षटकार आल्यानंतर 24 धावा झाल्या होत्या. त्यानंतर थोडं सांभाळून खेळायचं होतं बॅटर्सना.
दोन दोन धावा अर्जित केल्या असत्या तरी एक 30-32 पर्यंत स्कोर गेला असता. 25 धावा, 2 balls to go. सोहेल ऑन स्ट्राइक. बॉलर ऑन हॅट्रिक. हो हो, हॅट्रिक पूर्ण. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पटकावण्याचा मान मिळतोय आप्पा या बॉलरला. बघा पहिल्या षटकारानंतर कसं कमबॅक करावं तर दाखवून दिलंय आप्पाने. आणि एक बोल्ड. वंचित राहिला शेवटच्या 4 बॉलवर. अभि स्ट्राईक पासून वंचित राहिलाय. धावसंख्या 25 वर स्थिरावली आहे. शेवटचा बॉल सामोरा जाईल रोहित. पण धावा रोखल्या अप्पाने. शेवटचा बॉल अप्पांचा. शॉर्ट बॉल टाकला होता, थोडासा खाली राहिला आणि बॉल गेला विकेट कीपर कडे. ही बाईची धाव काढण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. षटक संपतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 25 आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय ते म्हणजे 26 या धावसंख्येचं.
आहे. साई 11 संघाला सँडीच्या रूपात आउटसाइड एज स्लिप मध्ये खेळाडू होता. चांगली फिल्डिंग सजवली होती आणि बरोबर त्याच खेळाडूकडे तो झेल गेला. पियुष यांचा चांगला झेल. सँडीची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर जितू मैदानामध्ये जातोय. मागच्या मॅच मध्ये 2 बॉल खेळला जितू. 4 ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 2 धावा बनवल्या होत्या. आता मात्र जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी असेल. मॅच विनिंग पारी खेळण्याची जबाबदारी जितू आणि संदेशच्या खांद्यावर. दुसरा बॉल जिग्नेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, हा बॉल थोडासा खाली राहिला. चांगला बॉल, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं जिग्नेशचा. हा बॉल बघा, विकेट आज दोन्ही साइडने रूप दाखवलंय विकेटने. कधी बॉल उडतोय, कधी राईज होतोय, कधी थोडासा खाली बसतोय. हा चांगला बॉल होता, पण त्याहून चांगला हा शॉट खेळला. 2 धावांसाठी बॉल बाहेर लागून आला. यस, निश्चितच 2 धावा मिळतील. 2 धावा अर्जित केल्यात. पहिला चांगला फटका या इनिंग मध्ये. ब्लॉकर मध्ये टाकलेला स्लोवर बॉल होता. व्हेरिएशन केलं होतं. डायरेक्ट हिट लागला नाही. 1 धाव पूर्ण झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदेश मात्र आता स्ट्राईक वर येतोय. मागच्या मॅच मध्ये नॉन स्ट्राईक वर होता आणि रनआउटच्या रूपात एकही बॉल न खेळता आउट झाला होता. आता मात्र स्ट्राईक वर येतोय संदेश पाटील. बघा, सँडी गेल्यानंतर एक आधार, सँडीने आधीच म्हटलं होतं संघाला आधार मिळालाय संदेशच्या येण्याने. आणि नक्कीच संदेश सारख्या फलंदाजाला आपण खूप वर्षापासून बघतोय. सातत्याने वारंवार चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय. बॉल झाले तर षटकातील 5 आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 3. शॉर्ट बॉल होता. स्ट्राईक ठेवेल संदेश आपल्याकडे. कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. एका धावेसाठी षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या खर्च केलाय जिग्नेशने 4. म्हणजे जिंकण्यासाठी आता 18 बॉल मध्ये 22 धावेंची गरज आहे. पहिलं षटक जिग्नेशने हाताळलं 4 धावेंचं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय कृतिकेश. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय मारा करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये जर साई 11चं आपण पाहिलं स्कोर कार्ड, तर पहिल्या ओव्हर मध्ये जिग्नेश महागडा साबित ठरला होता. 10 धावा. त्यानंतर कृतिकेश आणि जिग्नेश कोळी यांनी कमबॅक केलं होतं. या मॅच मध्ये जिग्नेशने चांगलं ओव्हर हाताळलं. पाहूया कृतिकेश किती धावा खर्च करतोय. स्लोवर बॉल होता, फ्लिक केलाय. एक चोरटी धाव मिळेल संदेशला. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 5 धावा झाल्यात. 21 धावेंची गरज आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. लो स्कोर मॅच आहे. संदेशला माहिती आहे मोठे फटकेची गरज नाहीये. विकेट सांभाळून ठेवली तर रन्स बनतील. हो, वाडा शॉट, क्या बात आहे. हेलिकॉप्टर शॉट. चांगला फटका सजवला. डीप मिड विकेट रिजन निवडलं आणि काय कलात्मक शॉट पॉवर पाहायला मिळाले जितूच्या बॅट मधून. या 2 धावा अर्जित केल्या जितूने.
16 चेंडूमध्ये आता 19 धावांची मजल मारायची आहे. 16 बॉलमध्ये 19 बनवायचे आहेत एंजल 11 संघाला. हाही बॉल त्याच पद्धतीचा आपल्याला रिप्ले पाहायला मिळाला. आणखीन एका बॉलला सेम टाइम केलं, सेम दिशा दाखवली, 2 धावा अर्जित केल्या आहेत. 19 बनवायच्या होत्या, आता फक्त 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉल मध्ये. पंच कमिटी मेंबर्स कडून सूचना आली आहे की टीम हडल प्लीज करून देऊ नका. यानंतर आणखीन एक मॅच आहे आणि उद्या मित्रांनो, उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना होईल. सन्मित्र 11 विरुद्ध नवदुर्गा 11. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना खेळवण्यात येईल. ऑफसाईडला खेळलाय, तिथे गॅप मोठी आहे. त्या गॅपला भेदण्यामध्ये यश मिळालं जितूला. 2 धावा या बॉलवर अर्जित केल्यात. धन्यवाद डीजे. 14 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. जितू इनफॉर्म बॅटर काय फलंदाजी करतोय. बघा, पुढ्यात टाकला तर फ्लिक हेलिकॉप्टर, ऑफला टाकला तर इनसाइड आउट, शॉर्ट बॉल टाकला द पुल. गोलंदाज विचार करत असेल की आता मी करू काय. याही 2 धावा अर्जित केल्या. समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 13 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. 13 रन्स रिक्वायर्ड इन 13 बॉल्स. 13. बघा, 4-5 धावांचं जे डिफरन्स होतं, 4 धावांचं डिफरन्स अगदी प्रेशर हलकं केलंय एंजल 11 संघाच्या डोक्यावरून. तेरा बॉल मध्ये 13 धावांची गरज. वॉट अ शॉट. आता मात्र मैदानामध्ये आलाय. बघा, नशीब पण बोलतोय, कुठेतरी जितूला स्ट्राईक मिळू दे. बॉल पोलला लागून पुन्हा मैदानामध्ये आला. बारा चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन 6च्या सरासरीने रन्स बनवायचे आहेत. जितू ऑन स्ट्राईक. तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय जिग्नेश कोळी. बारा चेंडू 12 धावा. ऑल ओव्हर फुलटॉस होता. लॉकर मध्ये टाकलेला हा बॉल जिग्नेशने वारंवार इम्प्रेस केलंय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 4 ते 5 धावा खर्च केल्या होत्या जिग्नेशने. या मॅच मध्ये सुद्धा डॉट बॉलने सुरुवात केली आहे, पण असे निरंतर टाकावे लागतील, कारण काय आता जिंकण्यासाठी 11 मध्ये 12 धावांची गरज आहे. क्या बात आहे यार, काय फटका सजवतोय जितू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संदेशचा हा चांगला कॉल. 2 धावा अर्जित केल्यात. मित्रांनो, जितूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय शॉट सजवतोय. प्रत्येक शॉट वर लिटरली फोटोजेनिक म्हणजे फोटो येऊ शकतो अशा पद्धतीचा शॉट आहे. 10 बॉल 10.
इथे मात्र बराच बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा बॉल. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. 10 चेंडूमध्ये आता 9 धावांची गरज आहे. पहिला बॉल चांगला टप्प्यावर होता. दुसऱ्या बॉलवर जो हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला, कुठेतरी जिग्नेशला विचार करायला भाग पाडलाय. हा चांगला फटका, बैठक शॉट. आणखीन 2 धावा अर्जित करेल जितू या शॉटवर. या 2 धावेने समीकरण अगदी जवळ आणलंय. फक्त 7 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 चेंडू 7 धावा. नो बॉल 7 रन्स. फुलटॉस बॉल, फुलटोल वसूल केला या बॉलवर. 2 धावेसाठी या बॉलला सुद्धा पाठवलंय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. बॉल द्यायचा आतमध्ये. 5 धावेंची गरज. 8 बॉल शिल्लक. 8 चेंडू 5 धावा समीकरण. बॉल 5 धावा. हा क्या बात है, व्हाट अ शॉट जीतू. 2 धावेने खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 2 धावेसाठी सामना बरोबरीने सुटलाय. आता फक्त 1 धावेंची गरज आहे. 6 बॉल आणि 1 धाव. ट्रेडमार्क शॉटने मॅच फिनिश केली आहे. संदेश ने हा सामना शेवटचा फटका मारून जिंकवलाय. पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने 22 धावा बनवल्या. जितू ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.